आरोग्य खात्यातील भोंगळ कारभार समोर आलाय। 35 कोटींच्या 100 शववाहिन्या धूळ खात पडल्यात। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये 35 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिन्या खरेदी करण्यात आल्या। जानेवारीमध्येच त्या आल्या, पण 3 महिन्यांपासून अधिक काळ पुण्यातील डॉक्टर नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेमध्ये त्या उभ्या आहेत। काहींच्या चाकातील हवा गेली आहे तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्यात। 35 कोटींच्या खरेदीमागे काहीतरी मोठा घोटाळा दडलेला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता सुद्धा व्यक्त केली जाते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले जाणार आहेत। दरम्यान एक्सक्लुझिव्ह अशी बातमी म्हणावी लागेल, आरोग्य खात्यातील भोंगळ कारभार आता उघड झालेला आहे। तर शववाहिन्या खरेदी तर केल्या, त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण त्यांचा वापर होताना दिसत नाहीये। त्यामुळे याचा वापर का केला जात नाही असा सवाल उपस्थित होतोय। धुळखात पडलेल्या या शववाहिन्यांची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघू शकताय। तर 100 शववाहिन्या खराब होण्याच्या स्थितीमध्ये असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? कोट्यावधी रुपये खर्च केले, एकीकडे लोकांना आरोग्य सुविधा मिळत नाही, शववाहिनी मिळत नाही, मात्र या शववाहिन्या का धूळखात पडल्यात? आरोग्य विभागाचा हा सगळा गलथान कारभार आहे। कोविड नंतर आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी राज्यातल्या जवळपास 100 कोटी माफ करा 35 कोटीच्या 100 शववाहिका ज्या आहेत त्या विकत घेतलेल्या होत्या आणि या शववाहिका आरोग्य विभागाकडे आल्यानंतर त्याचा वापर जो आहे तो वापरच झालेला नसल्याचं दिसून आलंय। जवळ या सगळ्या 100 वाहिका शववाहिका ज्या आहेत त्या धूळ खात पडल्यात। नायडू हॉस्पिटलच्या मोकळ्या जागेमध्ये या गाड्या ज्या आहेत त्या उभ्या करण्यात आल्या। जानेवारी महिन्यामध्ये या गाड्या आरोग्य विभागाच्या ताब्यात आलेल्या होत्या, मात्र 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलाय। या गाड्यांची अवस्था जी आहे ती खराब झालेली आहे। टायर्स खराब झाले आहेत, बॅटऱ्या खराब झालेल्या आहेत त्यांचा वापर नसल्यामुळे। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती पैसे खर्च करून घेतलेल्या शववाहिकांचा वापर न करायची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। एकीकडे अँब्युलन्ससाठी कोट्यवधी रुपये कंत्राटं जी आहेत ती दिली जातात, ती कंत्राटं वादात पडतायत आणि अशा परिस्थितीत घेतलेल्या गाड्या ज्या आहेत त्यांचा वापर केला जात नाही। त्यामुळे आरोग्य विभाग कशा पद्धतीनं कामकाज करतंय ते या सगळ्या माहितीमुळे समोर आलं। निश्चितच वैभव, आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की खराबी आहे, याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे, त्याच्यामुळे कोट्यावधी रुपये देऊन खरेदी केलेली ही किती चांगल्या क्वालिटीचे होते असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो या शववाहिका। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। हातात गाजर घेऊन विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। माहितीची जनतेशी गद्दारी अशा घोषणा देत विरोधक सरकार विरोधात आक्रमक झाले। राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधान भवनाबाहेर आंदोलन केलं। शेतमालाला भाव मिळत नसल्यानं कांदा, कापूस, तूर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला। यावेळी आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली। पक्षप्रवेशासाठी धंगेकरांवर दबाव टाकण्यात आला। प्रतिभा धंगेकर यांच्या जागेवर भाजपनं वक्फ बोर्डाचा दावा केला। धंगेकरांनी प्रवेश करावा म्हणून त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली असा दावा संजय राऊतांनी केला। धंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार निर्माण करण्यात आली, त्यामुळेच या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले असं राऊत म्हणाले। धंगेकर कुठेही गेले तरी त्यांच्या मागे आमची सदिच्छाच, मात्र धंगेकरांच्या प्रचारात आम्ही जीव तोडून काम केलं होतं। कसब्यातील नागरिकांनी फुले, शाहू आंबेडकर, आम्ही सारे धंगेकरच्या घोषणा दिल्या होत्या। आता संघातील लोक धंगेकरांसाठी अशा घोषणा देतील का, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला। धंगेकरांना 4 वेळा संधी दिली तरी ते गेले। त्यांनी मतलबी राजकारण केलं। वक्फ बोर्डाच्या जागेच्या वादामुळे ते पक्ष सोडून गेले असा दावा काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला। धंगेकरांचा पक्षाला कधीच फायदा झाला नाही असं अरविंद शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं निधी न दिल्यानं बंद पडण्याची शक्यता आहे। सणासुदीसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यानं त्या केवळ कागदावरच उरल्यात। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शिळ तळोजा मार्गालगतची 14 गावं
नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला होता. त्यांनी आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत पत्र पाठवलं. यामुळे ठाणे जिल्ह्यातील नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आलाय. सतीश उर्फ खोक्या भोसले नाटकपूर्व जामिनासाठी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला अटकपूर्व जामीन मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या आज पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खोक्याची कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता असलेल्या सरपंच पुत्राकडून दुकानदाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी दुकानदारानं पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास 20 मार्चपासून उपोषणाचा इशाराही दिला. वाल्मी कराडनं आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलंय. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात त्याचा उल्लेख आहे. तर सुदर्शन घुलेंनी संतोष देशमुख यांना तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. बदलापुरातील मनसैनिकांनी सदावर्तेंना खुला आव्हान दिलंय. सदावर्ते सातत्यानं राज ठाकरेंवर टीका करत असल्यानं मनसैनिक आक्रमक झाले. सदावर्तेंनी बदलापुरात येऊनच दाखवावं असा थेट इशारा मनसैनिकांनी दिला. विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी मागे घेत युती धर्म पाळला. त्यामुळे अजितदादांनी तेव्हा दिलेला शब्द पाळावा आणि विधान परिषदेसाठी संधी द्यावी असं म्हणत नाना काटे यांनी अजितदादांना त्यांनी केलेल्या वादाची आठवण करून दिली. नाराज असलेल्या नाना काटेंना विधान परिषदेत संधी देऊन दादा त्यांची नाराजी दूर करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. हिंगोलीतील काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. लवकरच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तर विधानसभेला जागा न सुटल्यानं त्यांनी बंडखोरी केली होती. तेव्हापासूनच ते नाराज असल्याची चर्चा आहे. लाडक्या बहिणींची संख्या आता घटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात लाडकी बहिणीसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र 36,000 कोटीमध्ये 2 कोटी महिलाच योजनेचा लाभ घेऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1,500 रुपयांवरच सरकारनं बोळवण केली आहे. 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली. त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लावण्यात आली आहे आणि 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला पण लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच आली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यात जमा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तर दुसरीकडे मागील वर्षीच्या निधीच्या तुलनेमध्ये यावर्षी 10,000 कोटींचा निधी कमी आलाय. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम देण्यावर विचार सुरू आहे. निवडणुकीच्या काळात दिलेलं हे आश्वासन पूर्ण करायला 5 वर्ष असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. तर आर्थिक शिस्त लक्षात घेत योग्य निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.